बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। त्यांचं कुटुंब फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलं असता त्यांनी विराज देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती आणि त्यानुसार आता विराज देशमुख हा सांगली जिल्ह्यातील रेठे धरण येथील सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेणार आहे आणि याबाबतचं पत्र देखील वर्षा निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आलं। मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंनी त्यांचं आंदोलन स्थगित केलंय। सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं, पण उपोषण सोडताना बच्चू कडूंनी आता सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। कोंडीत देखील पकडल्याचं पाहायला मिळालं। बच्चू कडूंचा यलगार, अखेर नरमलं सरकार। शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती। 7 दिवसानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित। कडूंचा सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटम। प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेलं अन्नत्याग आंदोलन स्थगित होतानाची ही दृश्य। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, हमी भावाची ग्वाही तसंच दिव्यांग आणि विधवा महिलांच्या मानधनासाठी बच्चू कडूंनी 8 जून पासून मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं। बच्चू कडूंच्या या आंदोलनाची धग हळूहळू राज्यभर पसरत होती। त्यानंतर 15 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। अखेर सरकार खडबडून जागं झालं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योग मंत्री बच्चू कडूंच्या भेटीसाठी पोहोचले। हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय, त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, आम्ही आपल्याला शब्द देतो। यावेळी त्यांनी सरकार पत्रातील आश्वासनांचं वाचन करत बच्चू कडूंना अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून निर्णय घेण्यात येईल। सरकारनं शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेचं आश्वासन दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंशी फोनवरून संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली। या विनंतीला मान देत बच्चू कडूंनी त्यांचं अन्नत्याग उपोषण आणि रविवारचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। पण आंदोलन स्थगित करतानाच बच्चू कडूंनी सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटमही देऊन टाकला। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। भगतसिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू, तुम्ही तयार आहे सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को। तयार आहे? आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय, कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या उपोषणाच्या 7व्या दिवशी राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याचं दिसलं। याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमालाही बसला। शनिवारी सकाळी अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। आक्रमक झालेल्या बच्चू कडूंच्या समर्थकांनी कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणा केली। तसंच कार्यक्रम स्थळाबाहेरही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादानं तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे, म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केलाय, लक्षात घ्या। देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते,
ते पण आता बोलले. आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी, तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफीबद्दल एक डाव तरी बोलले ते. 7 दिवसानंतर अखेर बच्चू कडूंचं उपोषण सोडवण्यात सरकार यशस्वी झालं खरं, पण दिलेल्या वेळेत बच्चू कडूंच्या मागण्यांवर काम सुरू झालं नाही तर आज थांबलेले बच्चू कडू दुप्पट वेगानं मुंबई गाठू शकतात. त्यामुळं आता सरकार शेतकरी कर्जमाफीचा हा पेच नेमकं कसं सोडवतं याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. अमरावतीहून संजय शेंडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.